नमस्ते. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मिस्टर अक्षय भेळ एस-पी-पी एक्झाम अपडेट या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एम.कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 4 2024 क्रेडिट पॅटर्नमधील ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेश्चन स्टडी पर्पजसाठी बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला माहिती आहे की ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग या विषयाची विद्यापीठाची जी काही परीक्षा असणार आहे ती एकूण 70 मार्कांची होणार आहे. यासाठी तुम्हाला 3 तासाचा अवधी देण्यात आलेला आहे. पासिंगसाठी तुम्हाला किमान 28 मार्क पडणं अपेक्षित आहे आणि या विषयाची क्वेश्चन पेपर ही इंग्लिश मीडियममधून असणार आहे. या विषयाला देखील 4 क्रेडिट देण्यात आलेले आहे. ओके, आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट जाणून घेण्यापूर्वी काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, एकूण तुम्हाला परीक्षेसाठी 6 प्रश्न विचारले जातील. त्यातील क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 हा कंपल्सरी आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे ते क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th अशा 4 प्रश्नांपैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. यामध्ये आपण बघूया की क्वेश्चन नंबर 1 हा तुम्हाला फिल इन द ब्लँक्स असणार आहे, जो 6 मार्कासाठी विचारला जाईल. क्वेश्चन नंबर 2nd हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम टॉपिक नंबर 1 वर आधारित 10 मार्काला विचारला जाईल. तर डिस्क्रिप्टिव्ह टाइप क्वेश्चन हे तुम्हाला 8 मार्कासाठी टॉपिक नंबर 1 वर विचारले जातील. तर क्वेश्चन नंबर 3 हा तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन टॉपिक नंबर 2 वर तुम्हाला 18 मार्काला प्रश्न असेल. तर क्वेश्चन नंबर 4 हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन टॉपिक नंबर 4 वर 18 मार्काला असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये सुद्धा ए आणि बी दिलेला आहे, ज्यामध्ये केस स्टडी ऑन टॉपिक नंबर 3 8 मार्काला विचारला जाईल. तर क्वेश्चन नंबर 5 बी हा डिस्क्रिप्टिव्ह टाइप क्वेश्चन म्हणजेच ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 3 वर आधारित 10 मार्काला विचारला जाईल. तर क्वेश्चन नंबर 6 हा कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे, ज्यासाठी तुम्हाला शॉर्ट नोट्स म्हणून दिलेले आहे. यामध्ये तुम्हाला 4 शॉर्ट नोट्स किंवा 5 शॉर्ट नोट्स दिले जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहायची. यासाठी तुम्हाला 10 मार्क्स आहे. बघा इथे प्रश्न क्रमांक 1 ला 6 मार्क, नंतर 2, 3, 4, 5 यापैकी कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे. म्हणजे 18 त्रिक 54 मार्क तिथे होतील आणि क्वेश्चन नंबर 1 ला 6 मार्क म्हणजे 54 आणि 6 60 मार्क आणि लास्ट नंबर क्वेश्चन 6 ला 10 मार्क असे मिळून 70 मार्काचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th, 5th आणि 6th ला कोणकोणते प्रश्न विचारले जातील याची आपण एक जनरल उजळणी पाहूया. बघा क्वेश्चन नंबर 2nd हा जो काही आहे तो चॅप्टर नंबर 1 वर आधारित म्हणजेच इंट्रोडक्शन टू ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग वर आधारित आहे. यामध्ये 10 मार्काला तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे, जो ट्रॅडिशनल मेथड व्हर्सेस ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग यावर आधारित असणार आहे. तुमच्या बुक्समध्ये जे काही सॉल्व्ह करून दिलेले प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे ते काळजीपूर्वक तुम्ही बघा. त्यातूनच एखादा प्रॉब्लेम नाव-गाव चेंज होऊन तुम्हाला विचारला जाईल. दुसरा आहे डिस्क्रिप्टिव्ह टाइप क्वेश्चन. यामध्ये तुम्हाला 8 मार्काला पुढीलपैकी काही प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा कदाचित काही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. नंबर 1 आहे डिफाइन द टर्म ऑफ ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग, एक्सप्लेन इट्स एडवांटेजेस एंड डिसएडवांटेजेस किंवा डिफाइन द टर्म ऑफ ए कॉस्टिंग किंवा ज्याला ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग म्हणूया. एक्सप्लेन द इन डिटेल्स स्टेजेस इन ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग किंवा लेव्हल्स पण कदाचित विचारल्या जातील. नंतर आहे एक्सप्लेन कॉस्ट अलोकेशन अंडर ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग आणि इन ट्रॅडिशनल मेथड. ओके. यापैकी एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो 10 मार्काला. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3rd कडे वळूया आपण. क्वेश्चन नंबर 3rd हा तुमच्या चॅप्टर नंबर 2nd वर आधारित आहे, ज्याचं नाव आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड फोरकास्टिंग अँड बजेटिंग. यावर आधारित 18 मार्काला कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो? तर न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन ट्रेडिशनल बजेटिंग व्हर्सेस ॲक्टिव्हिटी बेस्ड बजेटिंग. ओके. 18 मार्काला यावरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 4 वर आधारित तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 विचारला जाईल, ज्याचं नाव आहे बिझनेस परफॉर्मन्स मेजरमेंट अँड ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. यामध्ये न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑफ ॲक्टिव्हिटी रेशोज आहे, ज्यामध्ये तुम्हाला एफिशियन्सी रेशो, ॲक्टिव्हिटी रेशो, कॅलेंडर रेशो, कॅपॅसिटी युजेस रेशो, कॅपॅसिटी युटिलायझेशन रेशो आणि आयडल टाईम रेशो असे विविध रेशो तुम्हाला विचारले जातील. इथे प्रत्येक रेशो तुम्हाला 3 मार्काला विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे 18 मार्काला यामध्ये न्यूमेरिकल प्रॉब्लेम हा ॲक्टिव्हिटीच्या रेशोजवर विचारण्याची शक्यता आहे. तर क्वेश्चन नंबर 5 हा चॅप्टर नंबर 3 वर आधारित आहे, ज्याचं नाव आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंट. यामध्ये तुम्हाला काही केस स्टडी विचारल्या जातील, ज्या डिफरंट सेक्टरवर आहे ॲक्टिव्हिटी बेस्डच्या, ज्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस आणि ई-रिटेलिंग यापैकी कोणत्याही एका याच्यावर तुम्हाला केस स्टडी विचारली जाऊ शकते. त्यासाठी तुम्हाला 8 मार्क्स आहे. तर 10 मार्कासाठी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टाइप क्वेश्चन विचारला जाईल, ज्यामध्ये डिफाइन द टर्म ऑफ ॲक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंट, एक्सप्लेन
किंवा स्टेट ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग फॉर प्लॅनिंग अँड मॅनेजिंग ॲक्टिव्हिटी असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा एक्सप्लेन इन डिटेल्स यूजिंग ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग फॉर प्राइसिंग अँड प्रॉडक्ट मिक्स डिसिजन. किंवा एक्सप्लेन ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग फॉर प्रोसेस इम्प्रूव्हमेंट यावर आधारित तुमचे प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. हेच विचारले जातील असं काही नाही. याच्या व्यतिरिक्त पण विचारले जाईल. बट हे प्रश्न तुम्हाला स्टडीच्या पर्पजसाठी देण्यात आलेले आहे. माझ्या मते हेच प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता आहे. तर क्वेशन नंबर 6 हा तुम्हाला शॉर्ट नोट्सवर आधारित असेल. ज्यामध्ये मी तुम्हाला जवळ-जवळ 14 ते 15 शॉर्ट नोट्स दिलेल्या आहे. यापैकी कोणत्याही 4 शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारल्या जातील. ओके. पहिली शॉर्ट नोट्स आहे पर्पज ऑफ ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग किंवा लेव्हल्स ऑफ ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. हे तिन्ही जे काही दिलेले आहे ते 1 नंबर चॅप्टरवरच दिलेले आहे. चौथी पण दिलेली आहे, ती त्यावरच आधारित आहे. बट पहिल्या जे काही 3 आहे कदाचित तुम्हाला नुसतं ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग जर का दिलं, तुम्ही त्याची इंट्रोडक्शन, मीनिंग, डेफिनिशन, एडवांटेजेस, डिसएडवांटेजेस, पर्पज, स्टेजेस, लेव्हल्स, कॅरेक्टरिस्टिक्स असे सुद्धा तुम्ही भरपूर माहिती त्यामध्ये इन्क्लूड करू शकता. पुढे आहे ट्रेडिशनल ॲब्सॉर्प्शन कॉस्टिंग व्हर्सेस ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. ओके. नेक्स्ट आहे प्रोसेस ऑफ ॲक्टिव्हिटी बेस्ड फॉर कॉस्टिंग. नंतर आहे कॉस्ट ड्रायव्हर्स एनालिसिस अँड इट्स रोल इन फायनान्शियल फोरकास्टिंग. नेक्स्ट आहे फोरकास्टिंग यूजिंग ॲक्टिव्हिटी बेस्ड डेटा. त्यानंतर ॲक्टिव्हिटी बेस्ड बजेटिंग. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ॲक्टिव्हिटी बेस्ड बजेटिंग. इथे काही असे महत्त्वाचे चॅप्टर्स तुम्हाला या ठिकाणी किंवा शॉर्ट नोट्स दिलेल्या आहे. पुढच्या काही शॉर्ट नोट्स आहेत ते म्हणजे स्टेप्स इन्व्हॉल्व इन ॲक्टिव्हिटी बेस्ड बजेटिंग. नंतर आहे कॉस्ट रिडक्शन थ्रू ॲक्टिव्हिटी मॅनेजमेंट. त्यानंतर आहे बिझनेस परफॉर्मन्स मॅनेजमेंट. त्याच्यानंतर महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे ती म्हणजे बेंचमार्किंग. त्याच्यानंतर आहे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. त्याच्यानंतर आहे बॅलन्स स्कोर कार्ड. पुढे आहे बेनिफिट्स अँड चॅलेंजेस ऑफ ॲक्टिव्हिटी बेस्ड रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. आणि लास्ट आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड परफॉर्मन्स रिपोर्टिंग फॉर व्हॅल्यू ॲडेड अँड नॉन व्हॅल्यू ॲडेड कॉस्ट. ओके. अशा पद्धतीने टोटल 16 तुम्हाला शॉर्ट नोट्स दिलेले आहे. त्यापैकी कोणत्याही 4 विचारण्याची शक्यता आहे. कोणकोणत्या आय-एम-पी आहेत त्या तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेल्या आहे. तर याच पद्धतीने आपण बाकीच्या काही विषयांच्या क्वेशन पेपरचा व्हिडिओ आपण तयार करणार आहोत. त्यामुळे अधिक माहितीसाठी आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. बाकी विषयांचे देखील व्हिडिओ तुम्हाला आपल्या YouTube चॅनलला बघायला भेटतील. प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करायचा, रिसर्च रिपोर्ट कसा करायचा याबाबत पण आपण सविस्तर माहिती दिलेली आहे. अधिक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटू. तोपर्यंत तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.